इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आपण ही जी माहिती घेतो आहोत ही शेतकऱ्यांसाठी किंवा वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत यातही आपण काय करू शकतो त्या संदर्भामध्ये आपण हे यूट्यूब चॅनलला वेगवेगळे व्हिडिओज टाकतोय. याच्यामध्ये मी ज्याच्यावर अभ्यास केलेला आहे किंवा ज्याची मला माहिती येते मी त्यात टाकत राहतो. याच्यामध्ये आपण ॲडिशन करून किंवा याच्यावर अभ्यास करून याच्यापेक्षा सुधारित पद्धतीने आपण ही शेती करू शकतो. माझा वर्ष जो आहे तो एक तर नॉन पेरिशेबल फार्मामध्ये जाणारं किंवा ज्याला व्हॅल्यू ॲडिशन शेतकरी जो आज म्हणजे थोडक्यात वैतागलेला जो आहे तो याच कारणामुळे फक्त तो पिकवतो, त्याच्याकडे प्रोसेस नाही आहे. त्यांनी जर कधी किंवा त्या ग्रुपमध्ये एखादा ग्रुप जर कधी असला किंवा मोठा शेतकरी असला आणि त्याच्याबरोबर त्यांनी समजा त्याच्याकडे 30-40 एकर शेती आणि जवळपासच्या शेतकऱ्यांशी जर कधी त्यांनी संपर्क साधून इसेन्शियल ऑइलची शेती जर कधी केली म्हणजे त्याची लागवड आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांकडनं लागवड करून त्यांच्याकडनं ते घेऊन त्यांनी ती जर कधी लागवड केली आणि त्याची जर कधी प्रोसेस इंडस्ट्री केली तर त्या शेतकऱ्यांचा आणि त्याचाही वैयक्तिक चांगला फायदा होऊ शकतो. यात आपण घेतोय सुरुवातीपासून एक इसेन्शियल ऑइलमध्ये साधारण आपण 35 ते 40 प्रकारची तेलं उत्पादित करू शकतो. पण आपल्याकडचं क्लायमेट, आपल्याकडची जमीन, नंतर माती, तापमान ह्या दृष्टिकोनातनं जर कधी विचार केला तर त्यातल्या काही गोष्टी मी निवडलेल्या आहेत की ज्याच्यावर आज आपण एक चर्चा करणार आहोत. आता लेमन ग्रास आपण ज्याला गवती चहा म्हणतो त्याची जर कधी आपण लागवड केली, नॉर्मली 2x2.5 वर आपण त्याची लागवड धरतो सुरुवातीला, आणि एकदा लागवड केल्यानंतर याला 5 ते 6 वर्ष अडचण नसते. दर 3 महिन्यांनी कापत राहा आणि त्यापासून तेल काढत राहा. तर सुरुवातीला पहिल्या वर्षी जे आपण ठोंबे लावतोय ते ठोंबे लावल्यावर तो गवती चहाचं आता बहुतेकांना सगळ्यांना माहिती, त्याला काही त्याचे फोटो किंवा व्हिडिओ हे दाखवण्यात काही अर्थ नाही आहे. गवती चहा लागवड केल्यानंतर पहिलं हार्वेस्टिंग येतं 4 महिन्यांनी. त्यामध्ये आपल्याला उत्पन्न एकरी साधारण 1 टनापेक्षाही कमी मिळतं. नंतर मग दुसरं हार्वेस्टिंग त्याच्यानंतर पुन्हा 3-3.5 महिन्यांनी त्याचं साधारण 1 ते 2 टनापर्यंत येतं. तिसरं झालं की चौथं, आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी मात्र एक हार्वेस्टिंग एकरी 8 ते 10 टन, आपण 8 टन गृहीत धरू, 8 टन त्याच्यामधनं आपल्याला गवत मिळतं. आणि त्या गवतापासून जे आपल्याला तेल मिळतं तर साधारण 0.6%, म्हणजे 1 टन गवतापासून आपल्याला 6 किलो तेल मिळतं. आता एकरी 8 टन जर कधी आपण धरलं तर 8×48 म्हणजे साधारण आपल्याला 50 किलो एका हार्वेस्टिंगला तेल मिळतं. आणि तेलाचा दर आहे साधारण 1400 ते 1600 रुपये किलो. जे फूड फार्मामध्ये जातात किंवा मग ते कल्टिवेशनच्या प्रॅक्टिसेसनुसार याचे रेट थोडेफार बदलत राहतात. पुन्हा याचे बाय प्रॉडक्ट आहेत. ज्यावेळेस आपण तेल काढतो उरलेलं जे गवत आहे म्हणजे तेल काढल्यानंतरचं, ह्याला कुठलंही गुर्र तोंड लावत नाहीत, बकरीसुद्धा याला तोंड लावत नाही, कारण याला एक थोडासा उग्र वास आहे. आरोमा असल्यामुळे सुगंधी वनस्पतींना शक्यतो कुठली गुरं तोंड लावत नाही. तेल काढल्यानंतर जे गवत आहे ते ऑलरेडी शिजवलेलं असतं, त्याच्यामुळे ते लवकर डिकम्पोज होतं. त्याच्यावर थोडं रॉक फॉस्फेट टाकलं की तुमचं ऑर्गॅनिक मॅन्युअर चांगलं तयार होतं. तर साधारण एकरी 30 टन आपल्याला हे गवत मिळतं आणि 180 किलो साधारण आपण एक गृहीत धरू. आता यामध्ये काही अशा कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहे की हे 0.6%चं आपण थोडंफार म्हणजे 0.6-0.5% किंवा असं जरी वाढवू शकलो तरी त्यात आपला फायदा आहे. तर सुरुवातीला जी लागवड करायची आणि 4 महिन्यानंतर जर कधी हार्वेस्ट करायची असली तर आपण 2x2.5 वर घेतलंय किंवा 2x2 वर घेतलंय. माझं सजेशन आहे की 2x2.5 वर घ्यावं, म्हणजे एकरी 8000 ठोंबे बसतात. आणि पुढे हे ठोंबे इतके वेगाने वाढतात हे, कारण तुम्ही कापल्यानंतर नवीन फुटवे येत राहतात, ते वाढत राहतात. तर मध्ये तुम्ही एक हरभऱ्याचं पीक घेऊ शकतात. इंटर कल्टिवेशनमध्ये मी बऱ्याच वेळा हे बघितलेलं आहे की जे इंटर कल्टिवेशन घेतात त्यांच्या चुका एक असतात. मध्ये एकदा बघितलं, एकाने लिंबू लागवड केलेली होती
लिंबू साधारण 2 फुटाचा, आणि त्याच्यामध्ये त्यांनी मका लावला होता. तो मका म्हणजे 1 महिन्याच्या आत त्या लिंबापेक्षा वर गेला आणि त्याने लिंबाला झाकलं, त्यामुळे लिंबाची ग्रोथ थांबली होती. त्यामुळे इंटर कल्टिवेशन करताना तुम्हाला जे मेन क्रॉप आहे ते झाकलं जाणार नाही, त्याच्यापेक्षा कमी उंची राहील असं क्रॉप तुम्ही इंटर कल्टिवेशन मध्ये घेऊ शकता. यामध्ये आपण हरभरा घेऊ शकतो, जो हरभरा त्याच्यामुळे आपलं तण नियंत्रण म्हणा किंवा काहीतरी थोडंफार आपल्याला उत्पन्नाचं पहिल्या याच्यामध्ये एक हे देऊन जातो. दुसऱ्या हार्वेस्टिंग, तिसऱ्या हार्वेस्टिंग झालं, चौथं हार्वेस्टिंग झालं की त्याच्यानंतर आपल्याला एकरी 8 टन 10 टनापर्यंत मिळू शकतं. आणि याचे बाय प्रॉडक्ट आहेत, अजूनही बाय प्रॉडक्ट आहेत. आणि याच्यानंतर याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन हा एक प्रकार आहे. यामधले वेगवेगळे घटक, पण तो जरा किचकट विषय, त्याला एक्सपर्टायझेशन लागतं, त्यामुळे याचं तेल आपण हे करू शकतो. मार्केटला याची मागणी चांगली आहे, एक्सपोर्टला मागणी चांगली आहे. हां, फक्त एकच आहे, आता मी सांगताना एक गोष्ट आवर्जून सांगणार आहे की ह्या ज्या काही मी नावं सांगतोय याच्या स्पीसीज अभ्यासपूर्वक आणि ऑथेंटिक ठिकाणाहून ज्याची लागवड आहे, ज्यांनी लागवड केलेली आहे त्याच्यापासून तो त्याचं उत्पन्न घेतोय, अशाच ठिकाणाहून याचं प्लॅन्टिंग मटेरियल घ्यायचं आहे, जेणेकरून तो लागवड करतोय म्हणजे त्याला त्याचं उत्पन्न मिळतंय. त्यांनी ती व्हरायटी जे याच्यामध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत, पण आता समजा जर कधी आपण लेमन ग्रास म्हटलं किंवा लेमन ग्रास हा जो प्रकार घेतला तर हा तामिळनाडूमध्ये, किंवा वाळा हा तामिळनाडूमध्ये जास्त आहे, सिट्रोनिला हा ओरिसामध्ये आहे. त्याच्यामुळे ही लागवड जी आहे सुरुवातीला एक 10,000 ठोंबे आणले की तुम्ही वर्षभरात त्याचे म्हणजे 1 एकराचं मटेरियल जर कधी आणलं तर तुम्ही ते 10 एकरपर्यंत मल्टिप्लाय करू शकता. तर सिट्रोनिला जसं लेमन ग्रासचं आहे त्याच्यामध्ये 0.6% पर्यंत ऑइल मिळतं, 8 मेट्रिक टन येतं. तर आपली जर कधी ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस चांगल्या असल्या तर आपण 10 टनापर्यंत उत्पन्न घेऊ शकतो. आता याची लागवड काही लोकांनी 1/1.5 वरही केलेली आहे, पण त्याची दाटी जास्त होते आणि त्याचं उत्पन्न त्यांना असं वाटतं की जास्त येतं, पण मग ते नंतर खूपच दाट होतं की त्याच्यानंतर त्या ठिकाणी फिरताना किंवा मग बाकीच्या गोष्टी करताना अडचणही येऊ शकते. त्याचप्रमाणे सिट्रोनिला आणि गवती चहामध्ये काहीही फरक नाही, दिसताना दोघंही सारखे आहेत, फक्त वासात किंचित फरक आहे. याच्यामध्ये सिट्रॉलचं प्रमाण जास्त आहे. तर हिस्सेमे हे सुद्धा एकरी 8 टन येतं, मात्र याचं ऑइल पर्सेंटेज 0.08 ते 1%, म्हणजे 0.8 to 1%, म्हणजे एका टनामधून 8 ते 10 किलो मिळतं. तुमचं एकरी जर कधी 8 टन आलं तर तुम्हाला 80 ते 100 किलो तेल मिळू शकतं एका हार्वेस्टिंगला. 8 टन आलं तर 8 64, म्हणजे 64 किंवा 80, 64 ते 80 किलो मिळू शकतं. आणि अगदी एक्स्ट्रीम काही ठिकाणी ते अर्थात डिस्टिलेशन आणि एक्स्ट्रॅक्शनचं ज्यावेळेस क्लायमेट, उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं, वजन वाढतं, त्याच्यामुळे त्याचं उत्पन्नही जास्त येतं. की ज्यावेळेस लागवड करू याचा त्यावेळेस आपल्याला अभ्यास करून त्याचं डिटेल हे प्रॅक्टिकली आपल्याला सहज साध्य होऊ शकतं. त्यानंतर जिरॅनियमचं सुद्धा उत्पन्न एकरी 8 टनापर्यंत धरलं जातं, पण याच्यामध्ये 1 टनामधनं 1 किलो तेल निघतं. 1 किलो तेल निघालं, जिरॅनियमच्याही काही व्हरायटी आहेत त्याच्या याच्यामधनं 1 किलो, पण त्याचा दर जास्त आहे, साधारण 8,000 ते 12,000 रुपये किलो आहे. आणि याचंही सुद्धा जो म्हणजे तेल काढल्यानंतर जे आहे ते आपल्याला आता लेमन ग्रास, सिट्रोनिला हे ठोंबे मिळतात, यानुसार आपण त्याची लागवड ती करू शकतो. जिरॅनियम हे कटिंगनी हे होतं, सीडनी नाही, कटिंगनी करून म्हणजे सुरुवातीला काही रोपं आणून एखाद्या शेडनेटमध्ये आपण त्याचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. म्हणजे आपल्याला जर कधी पुढच्या वर्षी लागवड करायची असली तर यावर्षी याची प्रोसेस आपल्याला सुरू करता येते. त्यानंतर वाळा. आता आपण एक वाळ्याचं प्रात्यक्षिक केलेलं आहे. वाळ्याची मुळं जी आहे सॉइल इरोजन म्हणजे जमिनीची धूप थांबवण्यासाठी लावतात. बऱ्याच जणांनी वाळ्याची लागवड केली आहे, पण वाळ्याची मुळं 1 ते 1.5-2 मीटरपर्यंत खोल जातात. त्यामुळे ती मुळं काढताना हातामध्ये पूर्ण उत्पादन येत नाही. मुळं काढायचा जो खर्च येतो तो प्रचंड येतो आणि त्यामुळे ह्यापासून लोक
थोडे वेगळे जातात. त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये जो पुढच्या ह्याच्यात दाखवतोय की वाळ्याची लागवड कशी करायची, जेणेकरून तुम्हाला हार्वेस्टिंगला किंवा तुमचं वेस्टेज आणि हार्वेस्टिंगचा म्हणजे मुळं काढायचा, वाळ्याच्या मुळापासून तेल निघतं, तो मुळं काढायचा खर्च कमी कसा येईल ते तुम्हाला पुढच्या प्रात्यक्षिकात दिसेल. साधारण 1-1 फुटावर पंच मारायचा. थोडा इकडे घे रंजन, हात घे थोडासा. थोडा हात घेशील पुढचा आणखीन असा. ज्यावेळेस आपण प्लास्टिक कापलं ना त्याच वेळेस सोल करून घ्यायचे ते आधी, म्हणजे मग हा त्रास नाही राहत. आपण सध्या हा वाळा जो आणलेला आहे, लावतो पुढे, हा पिशवीतला आणलेला आहे. नॉर्मली याचे सकर जी आहेत ती ही असली सकर जी आहेत ही सुरुवातीला आणून लागवड करायची असते. वाळ्याचं मूळ हे साधारण आपण सॉइल इरोजन म्हणजे जे मातीची धूप आहे ती थांबावी म्हणून वाळा लागवड करतात. काही ठिकाणी याचं कमर्शियल प्लांटेशन आहे की ज्याच्यापासून याचं तेल काढलं जातं. तेल सुगंधी याच्यामध्ये तेलाचा दरही प्रचंड म्हणजे महाग आहे आणि याच्या मुळापासून तेल काढलं जातं. ही मुळं जर कधी 1 ते 1.5 मीटर आत गेली तर ती खोदली जात नाही आणि खोदायचा जो खर्च आहे आणि ती मुळं काढायचा जो खर्च आहे तो जास्त येत असल्यामुळे या पद्धतीने जर कधी याची लागवड केली तर याची मुळं खाली जे प्लॅस्टिक आहे हा जो एरिया आहे एवढ्याच या भागात त्याची मुळं पसरतील, जेणेकरून हार्वेस्टिंगला सोपं जाईल. हे साधारण वाळा हा वर्षाचं पीक धरलं जातं. आज जो लागवड केलेला आहे आपण आज जो लावतो आहे हा या पद्धतीने लागवड केल्यानंतर आपल्याला साधारण 8 महिन्यानंतर किंवा 7 महिन्यानंतर आता ह्याच्या ग्रोथवर आहे.
6 महिन्यानंतर आपण याचं पीक घेऊ शकतो. आणि प्लॅस्टिकचा तसा हा जो आहे हा याचा खर्च थोडा जरी वाढत असला तरी पुढे भविष्यामध्ये वाळा काढणीचा जो खर्च आहे, काही ठिकाणी लोक JCB लावतात किंवा मोठे नागर लावतात, मग त्या वाळ्यामध्ये गवताची मुळं येतात, त्याच्यामुळे त्याची क्वालिटी बिघडते. आता या ठिकाणी तसं सुरुवातीला ज्यावेळी गवत उगवलं जाईल हे गवत आपण काढून घेणार आहे, त्यामुळे गवताची मुळं येणार नाही. जी काही मुळं पसरतील ती वाळ्याचीच असतील. आणि वाळा लागवड केली अजून खालून काप, अजून काप. हा, ही सुरुवातीलाच जे सकर्स येतील ही कापूनच ठेवायची असतात. आणि कापून मग त्या पद्धतीने त्याची ती लागवड करायची. आता आपण हे केलेलं आहे साधारण एक आज तारीख आहे 12 आहे ना. आता आपण साधारण पुढच्या 12ला पुन्हा एक आपल्या यूट्यूबला याचा एक व्हिडिओ टाकू, 12 किंवा 15 म्हणजे पुढच्या 1 महिन्यानंतर व्हिडिओ टाकू की जेणेकरून याची ग्रोथ किती झालेली राहील ते दिसेल आपल्याला.